Good morning, student. Welcome to e-learning program. In last lecture, we have discussed some special integrals. पाठीमागे आपण पाहिलेले सम स्पेशल इंटिग्रल जे आहेत 7 टाइप्सचे स्पेशल इंटिग्रल्स आहेत. म्हणजे ते फॉर्म्युलेच आहेत, ते फॉर्म्युले आपण पाठीमागे पाहिलेले. आणि त्यावरती जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपण पाहिलेले. म्हणजे तशा टाईपचं जर इंटिग्रल असेल तर जे 7 फॉर्म्युले आहेत त्यापैकी कुठला फॉर्म्युला सुटेबल आहे त्या इंटिग्रलसाठी ते तुम्हाला सुरुवातीला ओळखता आलं पाहिजे आणि तो अप्लाय करता आला पाहिजे. आता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड जे आहे त्यामध्ये सम इंटिग्रलचे जे टाईप आहेत ते टाईप आपण पाहूया. त्यामधील पहिला जो टाईप आहे इंटिग्रल ऑफ दिस टाईप. अशा टाईपमध्ये जर इंटिग्रल असेल बा इंटिग्रेशन 1/ax² प्लस bx प्लस c इंटू dx. न्यूमरेटरला 1 असेल किंवा ओनली dx असेल, dx/ax² प्लस bx प्लस c. डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, परंतु हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे याचे फॅक्टर पडत नसतील बघा. किंवा अशा टाईपचं दुसरं जर इंटिग्रल आहे इंटिग्रेशन 1/√ax² प्लस bx प्लस c इंटू dx. फक्त तेच आहे, फक्त स्क्वेअर रूटमध्ये जर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तरी अशा टाईपमध्ये जर इंटिग्रल असेल, दिलेलं इंटिग्रल जर तुम्हाला असेल तर ते इव्हॅल्युएट किंवा सॉल्व कसं करायचं. तर हे इंटिग्रेशन सॉल्व करण्याचे जे स्टेप्स आहेत सुरुवातीला आपण पाहू. टू इव्हॅल्युएट दिस टाईप ऑफ इंटिग्रल्स मे यूज द फॉलोइंग स्टेप्स. कुठल्या स्टेप घ्यायच्या. आता सुरुवातीला फर्स्ट आपण जे पहिले इंटिग्रेशन आहे त्याच्यासाठी स्टेप घ्या. राईट द गिव्हन इंटिग्रल आय इज इक्वल टू. दिलेलं जे इंटिग्रेशन आहे ते काय करायचं, आय इक्वल टू लिहायचं. म्हणजे आपण पाठीमागं पाहिलं की दिलेलं जे इंटिग्रेशन आहे सोल्युशन लिहिताना काय करतो आपण, आय इक्वल टू लिहितो. आता आय इक्वल टू लिहिल्यानंतर सेकंड स्टेप जे आहे मेक द कोइफिशियंट ऑफ x² इज युनिटी. मग काय पाहिजे तर x² जो कोइफिशियंट आहे, हा जो x² आहे हा x² कोइफिशियंट जो आहे तो 1 आहे की नाही पाहिजे. आपण आत्ताच्या स्पेशल इंटिग्रेशन मध्ये पाहिलं तर x² कोइफिशियंट 1 नसेल तर तिथं आपण काय करत होतो, 1 आणत होतो. आता इथे x² कोइफिशियंट 1 आहे की नाही पाहिजे. जर 1 नसेल, इफ इट इज नॉट देन, तर तो जो कोइफिशियंट आहे तो काय करायचा, कॉमन घ्यायचा. म्हणून 1/e जर कॉमन घेतलं तर इंटिग्रेशन 1/x² प्लस राहिलेल्या ज्या टर्म आहेत त्या टर्मला त्या कोइफिशियंटने काय करायचं, डिवाइड करायचं. म्हणून b/a इंटू x प्लस c/a. आता हे झालं. मी काय केलं, पहिल्या स्टेपला मेक द कोइफिशियंट ऑफ x² इज युनिटी. पहिल्या स्टेपला पाहिलं x² कोइफिशियंट 1 आहे की नाही. जर 1 नसेल तर तिथे काय केलं मी, 1 आणला. आता थर्ड स्टेप फाइंड द मिडल टर्म. काय करायचं, थर्ड स्टेपला फाइंड द मिडल टर्म किंवा थर्ड टर्म म्हटलं तरी चालेल. फाइंड द मिडल टर्म. मिडल टर्म इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 1/2 कोइफिशियंट ऑफ x आहे b/a. मग त्याचा जर स्क्वेअर घेतला तर b²/4a². आता मी थर्ड स्टेपला काय केलं, मिडल टर्म फाइंड केली. मिडल टर्मचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि मिडल टर्म फाइंड केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे फोर्थ स्टेप, त्या स्टेपला ॲड अँड सबस्ट्रॅक्ट द मिडल टर्म. पुढच्या स्टेपला काय करायचं, ॲड आणि सबस्ट्रॅक्ट मिडल टर्म. फक्त ॲड कुठे करायची, सबस्ट्रॅक्ट कुठे करायची, त्यावेळेस प्रत्यक्ष मी ज्यावेळेस एक्झाम्पल घेईल त्यावेळेस सांगेल तुम्हाला ॲड किंवा कुठे करायची, सबस्ट्रॅक्ट कुठे करायची. आता मग therefore I is equal to 1/a into integration 1/x² plus b/a into x प्लस पहिल्या 2 टर्म लिहिल्या, त्यानंतर मी काय केली, मिडल टर्म ॲड केली. त्यानंतर राहिलेली जी थर्ड टर्म आहे ती थर्ड टर्म लिहिली
आणि त्यानंतर मिडल टर्म काय केली, सबस्ट्रॅक्ट केली. म्हणजे ॲड कुठे केली, जर अशा टाईपचं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल डिक्रीजिंग ऑर्डरने ax² + bx + c असेल, तर ॲड कुठे करायची, पहिल्या 2 टर्म लिहिल्यानंतर ॲड करायची. त्यानंतर राहिलेली थर्ड टर्म जी आहे सी लिहिल्यानंतर पुढे जी मिडल टर्म असेल ती काय करायची, सबस्ट्रॅक्ट करायची. आता पहिल्या 3 ज्या टर्म्स आहेत, ह्या 3 टर्म कशाचं एक्सपान्शन आहे, x² + b अपॉन a into x प्लस b² / 4a². हे कशाचं एक्सपान्शन आहे, तर 1/a इंटू इंटिग्रेशन 1/x + b/2a ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे b²/4a² जे आहे त्याला b/2a म्हणजे x + b/2a. प्रत्येक टर्म मध्ये ऍडिशन आहे म्हणून मी इथे x + b/2a ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. आता पुढच्या जे टर्म्स आहेत, पुढच्या टर्म्स पहा, एलसीएम येईल 4a² एलसीएम येईल. आता 4a² येण्यासाठी पहिल्या टर्मला काय करावं लागेल, इथे 4a ने मल्टिप्लाय करावं लागेल, 4a² ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 4a ने जर मल्टिप्लाय केलं, इथे 4 पाहिजे, 4ac मायनस b² अपॉन 4a² आणि त्याचं जर स्क्वेअर मध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल, √4ac मायनस b² अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय केलं मी, पुढच्या ज्या 2 टर्म आहेत त्याला काय केलं, स्क्वेअर मध्ये लिहिलं. आता जो सुटेबल फॉर्म्युला आहे पुढच्या स्टेपला, स्टेप नंबर 5, यूज द सुटेबल फॉर्म्युला. जे विदाउट स्क्वेअर रूटचे जे फॉर्म्युले आहेत, 3 फॉर्म्युले जे आहेत, इंटिग्रेशन 1/x² + a² इंटू dx असेल, किंवा इंटिग्रेशन 1/x² - a² dx असेल, किंवा इंटिग्रेशन 1/a² - x² dx असेल, तर यापैकी जो सुटेबल फॉर्म्युला असेल ते काय करायचे, अप्लाय करायचे. ही झाली प्रोसिजर. अशा टाईपचं पहिल्या टाईपचं जर इंटिग्रल असेल तर ते सॉल्व कसं करायचं. आता सेकंड टाईप असेल, प्रोसिजर तेच, काय करायचंय, दिलेलं जे इंटिग्रल आहे ते i इक्वल टू लिहायचं. त्यानंतर x² चा कोएफिशियंट 1 आहे की नाही पाहिजे. जर 1 नसेल तर 1 काय करायचा, आणायचा. x² चा कोएफिशियंट कॉमन घ्या, तो स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतला तर स्क्वेअर रूट ऑफ येईल. राहिलेल्या टर्मला त्या कोएफिशियंटने काय करायचं, डिवाइड करायचं. त्यानंतर मिडल टर्म फाइंड करायची. मिडल टर्म फाइंड केल्यानंतर ती ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. पहिल्या 3 टर्म ज्या आहेत ते x + b/2a ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे, आणि पुढच्या जे 2 टर्म्स आहेत त्यांचं स्क्वेअर मध्ये घ्यायचं ते, आणि जे सुटेबल फॉर्म्युले आहेत स्क्वेअर रूट मधले, ते 3 सुटेबल फॉर्म्युले जे आहेत ते काय करायचे, अप्लाय करायचे. कुठले सुटेबल आहेत, तर इंटिग्रेशन 1/√x² + a² इंटू dx, इंटिग्रेशन 1/√x² - a² dx, किंवा इंटिग्रेशन 1/√a² - x² dx. हे जे 3 सुटेबल फॉर्म्युले आहेत ते काय करायचे, अप्लाय करायचे. प्रोसिजर तेच, फक्त फॉर्म्युले जे स्क्वेअर रूट मध्ये 3 फॉर्म्युले आहेत ते 3 फॉर्म्युले अप्लाय करायचे, आणि फर्स्ट साठी जे विदाउट स्क्वेअर रूटचे जे फॉर्म्युले आहेत 3, हे 3 फॉर्म्युले काय करायचे, अप्लाय करायचे. प्रोसिजर समजली. आता यावरती आपण एक्झाम्पल घेऊ. इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. परीक्षेला आत्ताची जी परीक्षा झाली त्यामध्ये विचारलेले एक्झाम्पल 3 मार्कसाठी याच्या टाईपचे एक्झाम्पल विचारलेत. पहा एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 1/x² + 8x + 12 इंटू dx. आता हे अशा टाईपचं जर इंटिग्रल दिलेलं असेल तर तुम्हाला लगेच तो टाईप आठवला पाहिजे, त्या टाईपची प्रोसिजर आठवली पाहिजे. जर तुम्हाला ते प्रोसिजर माहीत असेल तर असं कुठल्याही टाईपचं इंटिग्रल दिलं तुम्हाला तर त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला फाइंड करता येईल. मग सोल्युशन लिहिताना दिलेलं जे इंटिग्रल आहे, फर्स्ट i इक्वल टू दिलेलं इंटिग्रेशन काय करायचं, राईट
आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/x² प्लस 8x प्लस 12 इंटू dx. दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला आय इक्वल टू लिहिलं. आता पाहायचं x² कोइफिशियंट 1 आहे की नाही. सेकंड स्टेपला काय करायचं, मेक द कोइफिशियंट ऑफ x² इज युनिटी. x² कोइफिशियंट 1 आहे की नाही. आता इथे ऑलरेडी x² कोइफिशियंट काय आहे, 1 आहे. मग पुढची स्टेप, देन मिडल टर्म इज इक्वल टू फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला पाठ करायचा. मिडल टर्म म्हणा किंवा थर्ड टर्म म्हणा, दोन्ही चालेल. therefore मिडल टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे x चा जो कोइफिशियंट आहे तो 8 आहे. मग 1/2 इंटू 8 ब्रॅकेट स्क्वेअर, 2 ने भाग दिला तिथे 4 येईल, 4 चा स्क्वेअर येईल 16. मग मिडल टर्म मिळाली मला 16. आता ही मिडल टर्म काय करायची, ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. मग therefore इंटिग्रेशन आय इज इक्वल टू 1/x² प्लस 8x. पहिल्या दोन टर्म मी ॲज इट इज लिहिल्या. त्यानंतर मिडल टर्म काय केले, मी ऍड केली. ते मिडल टर्म काय केली, ऍड केली. त्यानंतर पुढची जी थर्ड टर्म आहे प्लस 12, ती प्लस 12 लिहिली आणि मायनस काय केली, मिडल टर्म सबस्ट्रॅक्ट केली. आता ऍड कुठे करायची, सबस्ट्रॅक्ट कुठे करायची, लक्षात आलं असेल. पहिल्या दोन टर्म लिहिल्या, त्यानंतर मिडल टर्म ऍड केली, त्यानंतर थर्ड टर्म लिहिली, त्यानंतर मिडल टर्म सबस्ट्रॅक्ट केली. आता पाहायचं सुरुवातीच्या जे 3 टर्म्स आहेत, हे 3 टर्म कशाचं एक्सपान्शन आहे, तर x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअरचं काय येईल, एक्सपान्शन येईल. इथे 16 म्हणजे 4 स्क्वेअर म्हणजे x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन. मग पुढच्या स्टेपला लिहूया आपण. therefore इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस 12 मायनस 16 हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित घ्या. इथे जर तुम्ही प्लस लिहिलं तर लगेच फॉर्म्युला चेंज होईल. प्लस 12 मायनस 16 दॅट इज मायनस 4. आता 4 जो आहे हा 4 मला स्क्वेअर मध्ये लिहायचा आहे, तो कसं लिहिता येईल, 2 चा स्क्वेअर लिहिता येईल. therefore इंटिग्रेशन आय इज इक्वल टू 1/x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर इंटू dx. आता हे जे 3 फॉर्म्युले आहेत, यापैकी कुठला सुटेबल आहे, तर हा सेकंड नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो सुटेबल आहे. व्हेरिएबल सुरुवातीला असेल, मायनस असेल आणि देन कॉन्स्टंट असेल, तर फॉर्म्युला मग यूज इंटिग्रेशन 1/x² मायनस a² dx इज इक्वल टू 1/2a. फॉर्म्युला काय सांगतो, तर 1/2a लॉग ऑफ. इथे जर मायनस असेल तर मायनसनी स्टार्ट करायची वरती, x मायनस a डिवाइड x प्लस a प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. फक्त ह्या फॉर्म्युल्याशी जर कम्पेअर केलं तर x इज इक्वल टू काय आहे, x प्लस 4 आहे, a इक्वल टू काय आहे, तर 2 आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. therefore I is equal to 1/2 into 2 that is 4 into log of x plus 4 minus 2 divide x plus 4 plus 2. आता हे मायनस प्लस 4 मायनस 2 काय येईल, प्लस 2 येईल आणि प्लस 4 प्लस 2 काय येईल, प्लस 6 येईल. मग therefore I is equal to 1/4 into log of x plus 4 minus 2 divide x plus 4 plus 2 plus integrating constant c. therefore I is equal to 1/4 into log of x plus 2 divide x plus 6 plus integrating constant c. तर हे आलं दिलेले जे इंटिग्रेशन आहे त्याचं इंटिग्रल. असंच सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. आता हे जे एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 1/1 प्लस x मायनस x² dx. आता हे जे इंटिग्रेशन आहे हे कसं आहे, तर हे इन्क्रीजिंग ऑर्डरने आहे. सुरुवातीला कॉन्स्टंट आहे, त्यानंतर x आहे, त्यानंतर x² ची टर्म आहे. आता तुम्ही इथे मायनस साईन सुद्धा कॉमन घेऊ शकता किंवा असंच हे इन्क्रीजिंग ऑर्डरने ठेवून पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आन्सर दोन्ही पण सेम येणार आहे.
फक्त जर स्क्वेअर रूट टर्म असेल, स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर असेल, तर तुम्ही मायनस साईन कॉमन घेऊ शकत नाही. त्यावेळेस अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. मग आता दिलेलं जे इंटिग्रल आहे, सुरुवातीला आय इक्वल टू लिहिलं इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग सुरुवातीला पाहिलं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे की नाही, इथे ऑलरेडी 1 आहे. मग काय करायचं, मिडल टर्म फाइंड करायची. मिडल टर्म इज इक्वल टू फॉर्म्युला 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट येईल -1. -1चा जर स्क्वेअर घेतला किंवा 1चा स्क्वेअर घेतला तर तो 1च येणार आहे. आणि 1/2 इंटू 1 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 1/4. मिडल टर्म काय आली, 1/4 आली. आता ही मिडल टर्म ज्या फाइंड केली, अशा टाईपचं जर एक्झाम्पल असेल, इन्क्रीजिंग ऑर्डरने क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल, तर ऍड कुठे करायची. देअरफॉर आता एक पहिली टर्म घेतली की त्यानंतर मिडल टर्म काय करायची, ऍड करायची, त्यानंतर लगेच सबस्ट्रॅक्ट करायची आणि पुढे राहिलेल्या ज्या 2 टर्म आहेत त्या 2 टर्म लिहायच्या. मग पहा, इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 पहिली टर्म मी लिहिली ते 1, त्यानंतर मिडल टर्म ऍड केली 1/4, त्यानंतर मिडल टर्म जे आहे सबस्ट्रॅक्ट केली -1/4 आणि राहिलेले जे 2 टर्म्स आहेत त्या 2 टर्म्स लिहिल्या एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता पहिल्या 2 टर्म ज्या आहेत त्या 2 टर्मला ब्रॅकेट टाकायचं. पहिल्या 2 टर्मला काय केला, ब्रॅकेट टाकला. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एक्स अपॉन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1/4 आणि राहिलेल्या ज्या 3 टर्म्स आहेत त्यामधून मी मायनस साईन कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, जी मायनस आहे ती प्लस होईल, प्लस आहे ती मायनस होईल. म्हणजे 1/4 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता ही जी टर्म आहे 1 प्लस 1/4 म्हणजे याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 4 प्लस 1 5/4 येईल. म्हणजे देअरफॉर इंटिग्रेशन 1/5/4 मला स्क्वेअर मध्ये लिहायचं. 5/4 आलं आणि 5/4 ला मला स्क्वेअर मध्ये लिहायचंय. मग कसं लिहिता येईल, तर √5/2 चा स्क्वेअर घेतला तर तो काय येईल, 5/4 येईल. मग 5/4 स्क्वेअर मध्ये कसं लिहिलं मी, तर √5/2 चा स्क्वेअर मायनस, आता या ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4, हे कशाचं एक्सपान्शन आहे, तर एक्स आणि 1/4 म्हणजे 1/2 चा स्क्वेअर, म्हणजेच एक्स मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. फक्त ही सुरुवातीला लिहा, त्यानंतर मायनस लिहा आणि कॉन्स्टंट नंतर लिहा. असे टर्म मध्ये लिहिलं ते एक्सपान्शन आहे एक्स मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता पाहायचं मग कुठला सुटेबल फॉर्म्युला आहे. पाठीमागचे जे फॉर्म्युले आहेत 3 फॉर्म्युले त्यापैकी इंटिग्रेशन डी एक्स अपॉन ए स्क्वेअर कॉन्स्टंट सुरुवातीला असेल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल, तर फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1/2 इंटू लॉग ऑफ. आता इथे ए मायनस एक्स कॉन्स्टंट सुरुवातीला असेल तर सुरुवात कुठून करायची, प्लस पासून करायची. ए प्लस एक्स डिवाइड ए मायनस एक्स. कॉन्स्टंट सुरुवातीला असेल तर सुरुवात कशापासून, प्लस मध्ये. ए प्लस एक्स डिवाइड ए मायनस एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. कम्पेअर करा याच्याशी, तर ए ची व्हॅल्यू आहे √5/2 आणि एक्स ची व्हॅल्यू आहे एक्स मायनस 1/2. मग या फॉर्म्युल्यामध्ये ठेवली झाली. Therefore, I is equal to 1/2 into √5/2 into log of √5/2 plus x minus 1/2 divided by √5/2 minus into bracket x minus 1/2 plus integrating constant c. इंटिग्रेशन सॉल्व केलं की इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय करायचा, सी लिहायचं. आता इथे 2 कॅन्सल होईल म्हणजे 1/√5 होईल.
इथे प्लसने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये, इथे मायनसने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर पहा पुढचे टर्म 1/√5 into log of x plus √5/2 minus 1/2 divide √5/2 मायनसने मल्टिप्लाय केलं, मायनसने मल्टिप्लाय केलं काय होईल, ते इथे प्लस होईल. मायनसने मल्टिप्लाय केलं तर 1/2 जो आहे तो प्लस होईल, प्लस 1/2 मायनस एक्स. मग आता इथे काय करता येईल, इथे 2 सेम आहे, काय करता येईल बघा बरं. मग काय करायचं, एलसीएम घ्या, इकडे 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने इकडे मल्टिप्लाय करा, आणि मग येईल 2x प्लस √5 मायनस 1 डिवाइड √5 इथे प्लस येईल, प्लस 1 मायनस 2x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. तर हे आलं आन्सर. अशा टाईपचं एक्झाम्पल असेल, तुम्ही जर व्यवस्थित सॉल्व केलेलं असेल तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळणार. आणि इथे कुठला फॉर्म्युला तुम्ही यूज करता तो फॉर्म्युला तिथे मेन्शन करा, युजिंग दिस फॉर्म्युला. असं थर्ड एक्झाम्पल पाहू आता. इंटिग्रेशन 1/4x² मायनस 20x प्लस 17 dx. आता दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला i इक्वल टू लिहिलं, i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/4x² मायनस 20x प्लस 17 dx. आता पाहिलं x² कोएफिशियंट मला काय करायचं आहे, 1 आणायचा आहे. सुरुवातीला पाहायचं x² कोएफिशियंट 1 आहे की नाही. इथे 1 नाहीये, 1 4 आहे. मग हा 4 जो आहे तो मला इथे 1 आणायचा आहे. मग तो जो कोएफिशियंट आहे तो कॉमन घेतला. मग 1/4 जर कॉमन घेतलं तर इंटिग्रेशन 1/x² मायनस 20/4 दॅट इज 5x प्लस 70/4 इंटू dx. ज्यावेळेस तुम्ही x² कोएफिशियंट कॉमन घेता त्यावेळेस विसरायचं नाही, पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्मला त्या कोएफिशियंटने डिवाइड करायचं, विसरायचं नाही. पुढे आता x² कोएफिशियंट मी 1 आणला. आता 1 आणल्याच्या नंतर काय करायचं, मिडल टर्म फाइंड करायची. देअरफॉर मिडल टर्म इज इक्वल टू फॉर्म्युला 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. आता कोएफिशियंट आहे 5, एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 5 आहे, म्हणजे 1/2 इंटू 5 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 5/2 चा स्क्वेअर म्हणजे 25/4. मग मला मिडल टर्म मिळाले 25/4. आता ह्याचं एक इक्वेशन आहे, हे डिक्रीजिंग ऑर्डरने आहे, म्हणजे ऍड कुठे करायचं, सबस्ट्रॅक्ट कुठे करायचं लक्षात आलं पाहिजे. पहिल्या 2 टर्म लिहिल्या, त्यानंतर ऍड करा, त्यानंतर थर्ड टर्म लिहा आणि सबस्ट्रॅक्ट करा. मग पहा, देअरफॉर इंटिग्रेशन i इज इक्वल टू 1/4 इंटू इंटिग्रेशन 1/x² मायनस 5x प्लस 25/4. मी काय केली, पहिल्या 2 टर्म लिहिल्या, त्यानंतर मिडल टर्म काय केली, ऍड केली, त्यानंतर थर्ड टर्म लिहिली, आणि जी राहिलेली मिडल टर्म आहे ती काय केली, सबस्ट्रॅक्ट केली. मग पहिल्या 2 टर्म ज्या आहेत 25/4 म्हणजे 5/2 चा स्क्वेअर, म्हणजे x मायनस 5/2 चा स्क्वेअर येईल, ब्रॅकेट स्क्वेअर येईल. म्हणजेच पहा, देअरफॉर i इज इक्वल टू 1/4 इंटू इंटिग्रेशन x² मायनस इंटिग्रेशन 1/x² मायनस 5x प्लस 25/4 मायनस पुढचं जर कॅल्क्युलेशन घेतलं, दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग 17 मायनस 25 दॅट इज 18 मायनस 18, म्हणून मायनस 8/4. आता 8/4 ला लिहिता येईल 2. मग ही ब्रॅकेटमध्ये जी पहिल्या ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे ते कशाचे एक्सपान्शन आहे, तर x मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, मायनस आता 2 जो आहे 2 ला स्क्वेअर मध्ये लिहिता येईल, √2 चा स्क्वेअर. आता मग जो सुटेबल फॉर्म्युला आहे, जे 3 फॉर्म्युला आहेत त्यापैकी जो सुटेबल असेल तो काय करायचा,
अप्लाय करायचं. यूज इंटिग्रेशन 1/x² मायनस a² dx इज इक्वल टू 1/2a लॉग. जर व्हेरिएबल सुरुवातीला असते मायनस कॉन्स्टंट नंतर असेल तर सुरुवात करायची मायनस पासून. x मायनस ए डिवाइड एक्स प्लस ए प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. तर हे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे तर तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलंय जर कॉन्स्टंट सुरुवातीला असेल मायनस व्हेरिएबल असेल तर वरती ॲडिशनने सुरुवात करायची ए प्लस एक्स डिवाइड ए मायनस एक्स. इथे जर व्हेरिएबल सुरुवातीला असेल देन मायनस कॉन्स्टंट असेल तर सुरुवात करायची मायनस पासून. एक्स मायनस ए डिवाइड एक्स प्लस ए प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. आता ह्याच्या या फॉर्म्युल्याशी जर कम्पेअर केलं तर एक्सची व्हॅल्यू येईल एक्स मायनस 5/2 आणि एची व्हॅल्यू येईल √2. मग फॉर्म्युला देअरफॉर अप्लाय केला 1/4 I is equal to 1/4 into 2 into √2, that is 4 into 2, that is 18, 1/8 into √2 into log of x minus 5/2 minus √2 divided by x minus 5/2 plus √2. आता इथे एलसीएम घेतला, एक्सला 2 ने मल्टिप्लाय केलं, √2 ला मल्टिप्लाय 2 ने केलं, डिवाइड 2. तसंच न्यूमरेटरमध्ये एक्सला 2 ने मल्टिप्लाय केलं, √2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड 2 येईल. आणि न्यूमरेटर डिवाइड 2 डिनॉमिनेटर डिवाइड 2 कॅन्सल होईल. म्हणजे फायनल काय येईल बा 1/8 into √2 log of 2x minus 5 minus 2 into √2 divide 2x minus 5 plus 2 into √2 आणि प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. तर हे आलं ॲन्सर बघ. आता इथे फोर्थ एक्झाम्पल आहे. तर दुसरा जो टाईप आहे त्यामध्ये स्क्वेअर रूट असेल तर आता अशा टाईपचं एक्झाम्पल पाहूया आपण. फोर्थ नंबर इंटिग्रेशन 1/√of x² plus 8x minus 20 into dx. 1/√of x² plus 8x minus 20 into dx. सोल्युशन फर्स्ट गिवन इंटिग्रल जे आहे ते I is equal to इंटिग्रेशन 1/√of x² plus 8x minus 20 dx. आता काय करायचं आहे x² चा कोएफिशियंट 1 आहे की नाही पाहिजे पहिल्या स्टेपला. मग इथे ऑलरेडी 1 आहे, 1 आहे. त्यानंतर काय करायचं पुढं मग मिडल टर्म फाइंड करायची. मग मिडल टर्म इज इक्वल टू फॉर्म्युला 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग मिडल टर्म फॉर्म्युला आपण लिहिला, कोएफिशियंट ऑफ एक्स आहे 8. मग 1/2 इंटू 8 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 ने भाग घातला 8 ला तर 4 येईल, 4 चा स्क्वेअर 60. मिडल टर्म मिळाली मला 60. मग मिडल टर्म जे आहे ते ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. मग अशा टाईपचं जर असेल डिक्रीजिंग ऑर्डरने असेल तर ॲड किंवा कुठे करायचे सबस्ट्रॅक्ट कुठे करायचे लक्षात द्या. इंटिग्रेशन 1/√of पहिल्या 2 टर्म लिहिल्या x² प्लस 8x. मग मी मिडल टर्म काय केली ॲड केली, मायनस काय केलं -20 आणि मिडल टर्म काय केली सबस्ट्रॅक्ट केली. पहिल्या 2 टर्म लिहिल्या, मिडल टर्म ॲड केली, थर्ड टर्म लिहिली, देन मिडल टर्म सबस्ट्रॅक्ट केली. आता पहिल्या जे 3 टर्म्स आहेत हे एक्सपान्शन आहे पहा. पहिल्या 3 टर्मला ब्रॅकेट टाकला, राहिलेल्या 2 टर्म्स आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन घेतलं, -20 -16 दॅट इज 36 -36. आता पहिल्या जे 3 टर्म्स आहेत हे कशाच एक्सपान्शन आहे तर देअरफॉर इंटिग्रल I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/√of x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअरचं काय आहे एक्सपान्शन आहे. हा 16 म्हणजे 4 स्क्वेअर, हा x आणि प्रत्येक टर्म मध्ये ॲडिशन आहे म्हणून प्लस घ्यायचं. इथे जर एक टर्म मायनस असेल, मिडल टर्म मायनस असेल तर इथं मायनस घ्या. x आणि 4 x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस. आता 36 जे आहे हे स्क्वेअर मध्ये कसं लिहिता येईल तर 6 चा स्क्वेअर लिहिता येईल, 6 स्क्वेअर.
इंटू डी एक्स. आता मिडल टर्म हे स्क्वेअरमध्ये लिहिलं. मग जो सुटेबल फॉर्म्युला आहे तो सुटेबल फॉर्म्युला काय करायचा, अप्लाय करायचा. आता इथे फॉर्म्युला चुकलाय फॉर्म्युला, मायनस पाहिजे. यूज इंटिग्रेशन 1 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर पाहिजे. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस, आणि डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती पुढे लिहायची, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. कम्पेअर केलं तर एक्सची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 4, एची व्हॅल्यू आहे 6. मग देअरफॉर आय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस 4, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 4 प्लस स्क्वेअर रूट ऑफ, जी डिवाइड टर्म आहे ती डिवाइड टर्म तशीच पुढे लिहायची, स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर, आणि इंटिग्रेशन सोडवलं म्हणून पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी लिहायचा. हे झालं आन्सर. आता पुढचं एक आपण इन्क्रीजिंग ऑर्डरने पाहूया. 5 नंबर, इंटिग्रेशन dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 8 मायनस 3x प्लस 2x स्क्वेअर इंटू dx. आता दिलेलं जे इंटिग्रल आहे, दिलेलं जे इंटिग्रेशन आहे, सुरुवातीला आय इक्वल टू लिहिलं. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 8 मायनस 3x प्लस 2x स्क्वेअर इंटू dx. आता पाहिजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे की नाही. इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे. मला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय करायचा आहे, 1 आणायचा आहे. आता हे स्क्वेअर रूट मध्ये आहे, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर जर घ्यायचं म्हटलं 2, तर मला 1 अपॉन रूट 2 कॉमन घ्यावं लागेल. आता 1 अपॉन रूट 2 जर कॉमन घेतलं, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपण काय केला, कॉमन घेतला 2, म्हणून एक्स स्क्वेअर. आता राहिलेले ज्या दोन टर्म आहेत त्याला काय करायचं, 2 ने डिवाइड करायचं. मग मायनस 3 अपॉन 2 इंटू एक्स प्लस 8 अपॉन 2 म्हणजेच 4 येईल, प्लस 4. काय केलं, मिडल टर्म एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट मी 1 आणला. आता मिडल टर्म फाइंड करा. Therefore middle term is equal to 1/2 into coefficient of x bracket square. मग x चा कोएफिशियंट आहे 3 अपॉन 2, 1 अपॉन 2 इंटू 3 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज 3 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 9 अपॉन 16. आता मिडल टर्म फाइंड केली. मिडल टर्म ॲड अँड सबस्ट्रॅक्ट. Therefore I is equal to 1 upon root 2 into integration 1 upon square root of फर्स्ट 2 टर्म घेतल्या एक्स स्क्वेअर मायनस 3 अपॉन 2 इंटू एक्स प्लस मिडल टर्म ॲड केली 9 अपॉन 16, पुढची प्लस 4 लिहिली आणि मायनस 9 अपॉन 16 जी मिडल टर्म काय केली, सबस्ट्रॅक्ट केली. आता पहिल्या 2 टर्म ज्या 3 टर्म ज्या आहेत त्याला असा ब्रॅकेट टाकला, पुढच्या 2 टर्म्स आहेत त्याला पण काय केला, ब्रॅकेट टाकला. आता I is equal to 1 upon root 2 into integration 1 upon square root of, पहिल्या ह्याचे एक्सपान्शन आहे, कशाचं एक्सपान्शन आहे तर x, इथे मायनस आहे मिडल टर्म म्हणून x मायनस 3 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर येईल. 9 अपॉन 4 कसं लिहिता येईल तर 3 अपॉन 4 स्क्वेअर लिहिता येईल. म्हणून x आणि हा 3 अपॉन 4, इथे मायनस आहे एक टर्म म्हणून काय केलं, मी ते मायनस घेतलं. म्हणून x मायनस 3 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, 16 ने मल्टिप्लाय केलं 4 ला, तर काय येईल पहा, 64 मायनस 9 दॅट इज रूट, जे 55 येईल, आणि 55 अपॉन 16 हे स्क्वेअर मध्ये कसे लिहिता येईल तर रूट 55 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता जो सुटेबल फॉर्म्युला आहे तो सुटेबल फॉर्म्युला काय करायचा, अप्लाय करायचा. आता हा जो सुटेबल फॉर्म्युला आहे हा काय करायचा, अप्लाय करायचा, प्लस असेल मध्ये. मग यूज, तर इथे चुकलंय बघ, इथे पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पाहिजे,
इज इक्वल टू फॉर्म्युला आहे लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. कम्पेअर केलं एक्सची व्हॅल्यू एक्स मायनस 3/4 आणि ए ची व्हॅल्यू रूट 55/4. मग आय इज इक्वल टू 1/√2 इंटू लॉग ऑफ एक्स मायनस 3/4 प्लस आणि जी डिव्हाइड टर्म आहे ती पुढे लिहायची प्लस रूट ऑफ एक्स मायनस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट 55/4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. तर यावरती काही एक्झाम्पल आपण पाहिले. ही जी मेथड आहे किंवा हे जो टाईप आहे इंटिग्रलचा, यावरती काही एक्झाम्पल आपण पाहिले पाठीमाग. तर 4-5 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता हेच एक्झाम्पल पहा. पुढे एखादा असं एक्झाम्पल असेल. आता हे आपण काय केलं इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एक्सची टर्म पॉझिटिव्ह कॉन्स्टंट पॉझिटिव्ह आहे म्हणून हे इंटरचेंज करू शकतो. म्हणून एक्स स्क्वेअरची टर्म जर इथे निगेटिव्ह असती, एक्स स्क्वेअरची टर्म इथे निगेटिव्ह असती तर मिडल टर्म ऍड आणि सबस्ट्रॅक्ट कुठे करायची. मग असं एक आपण एक पाठीमागे एक्झाम्पल घेतलेले. पहिली टर्म घेतली, त्यानंतर इथे मिडल टर्म ऍड केली, मिडल टर्म सबस्ट्रॅक्ट करायची आणि पुढच्या 2 टर्म्स लिहायच्या. पहिल्या 2 टर्मचं कॅल्क्युलेशन घ्यायचं, राहिलेल्या 3 टर्म मधून मायनस साइन कॉमन घ्यायचं. अशा टाईपचं एक्झाम्पल पुस्तकमध्ये आहेत. ते पुस्तक मधले एक्झाम्पल तुम्ही सोडवा. म्हणजे हा जो इंटिग्रलचा पहिला टाईप आपण पाहिला, तर यावरती पुस्तकमध्ये एक्झाम्पल आहेत, तर ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा. थांबूया आपण इथे. थँक्यू.